मित्रांनो, कधी असा विचार केलाय का जिथे समुद्रच शत्रू बनतो, लाटा तलवारीसारख्या उसळतात आणि निसर्गच मार्ग अडवून उभा राहतो? तिथे कोण उभा राहतो? तो उभा राहतो एक ज्वालामुखी, एक वादळ, एक सिंह, आणि तो सिंह म्हणजे संभाजी महाराज. सेतू उभारणी सुरू झाली, लाकडाचे उंडके टाकले गेले, कापसाच्या गाठी समुद्रात सोडल्या गेल्या, पण दर्या संतापला, लाटा उसळल्या आणि सगळं पुन्हा किनाऱ्यावर फेकलं गेलं. पण खचणे हे संभाजींच्या रक्तातच नव्हते. प्रत्येक अपयशानंतर त्यांचा निर्धार आणखी प्रखर होत गेला. सिद्दी खैरत खान, सिद्दी कसम खान पूर्णतः गोंधळले. मराठ्यांच्या तोफांनी आकाश दणानून सोडलं. शत्रूचा प्रत्येक डाव चिरडला जात होता. लाटा उसळल्या, वादळ पेटलं, तरी सिंह कधी वाकत नाही. ज्याच्या छातीत स्वराज्य जळतं तो रणांगणातून कधीच मागे हटत नाही. पण औरंगजेबने धूर्त डाव साधला. हसन अली खानला कल्याणवर चाल करून पाठवलं. क्षणात निर्णय झाला. कल्याण म्हणजे स्वराज्याचा प्राण. जंजिरा थांबू शकतो, पण स्वराज्य धोक्यात जाऊ शकत नाही. वेढा सोपविला दादाजी पंत आणि वेसाजी पंत यांच्यावर, आणि संभाजीराजे विजेपेक्षा वेगाने धावले कल्याणकडे. रणांगण पेटलं. हसन अली खान चिरडला गेला आणि भगवा पुन्हा गरजत उभा राहिला. पण जंजिरा हातातून निसटला. मग काय, पराभव झाला का? नाही. तो दिवस पराभवाचा नव्हता, तो दिवस होता दहशतीच्या जन्माचा. इतकी भीषण जरब बसली की शत्रू तलवारीला नाही तर नावालाच घाबरू लागला. संभाजी हे नाव ऐकता जंजिराच्या काठावरचा दर्याही क्षणभर शांत व्हायचा आणि मग थरथर कापायचा. हा राजा नव्हता फक्त, हा होता जिवंत ज्वालामुखी. हा होता स्वराज्याचा रक्षक संभाजी महाराज. हा इतिहास नाही, ही आहे जयती ज्वाला. अशी ज्वाला अनुभवायची असेल तर छत्रपती शिवशंभू भक्तला आत्ताच सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवराय.